हॅलो आणि नमस्कारवाले आतमध्ये आहेत बेबू सोबत. बेबूला रेडी करत आहेत कारण की ती काही झोपलेली नाही आहे अजून. सो आमचा आज व्लॉग विथ बेबू असणार आहे आणि आजचा जो व्लॉग आहे तो आहे तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं देणार आहे. जे प्रश्न पडले होते तुम्हाला कोणते ते डॉक्टर साहेबांनी येऊ देत. खपले तुम्ही आता माझ्याशिवाय ब्लॉग चालू केला. आपल्या दोघांशी हिनी ब्लॉग चालू केला. रेडी होत होती ना बेबू आमची. हिनी युनिटी तोडली आपली. सो हिनी युनिटी तोडली आपली. आजचा ब्लॉग कशावर आहे सांगा. आधी तू आमच्याशिवाय ब्लॉग कसा चालू केलास ते सांग. नमस्कार मला करायचा होता. नमस्कार राहिला. हॅलो आता नाही हॅलो करणार. हॅलो 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 बेबू नमस्कार. येस. आणि आजचा टॉपिक आहे जे सो आता बेबूला मी खाली ठेवलं आणि ती खूप रडत होती की बाहेर घेऊन चला असं म्हणत होती. पण तिला आता मी तिचा फेवरेट फूड दिलाय मुरमुरा. त्याच्यामध्ये मग नाही. आणि तिचं एकच असतं कडेवर यायचं. असे चांगले कपडे घातले ना याचा अर्थ यांना बाहेर जायचं. म्हणून ती मागे जो माणूस ड्रेस घालेल त्याच्या मागे लागायचं आणि त्याला म्हणजे काय दरवाजाकडे घेऊन जायचं की मला बाहेर घेऊन चल. पण आम्ही व्लॉगच्या निमित्ताने चांगले कपडे घातले. मी नाही. मी तर सगळ्यात महत्वाचं प्रेग्नन्सीच्या या टॉपिकला आपण पार्ट्स मध्ये डिवाइड करू कारण खूप लोकांना प्रश्न पडले होते की तर प्रश्न वाईज जाऊया की बाबा 9 महिने तुम्ही काय केलं काय खाल्लं. तर डॉक्टरची बायको म्हणल्यावर खरंच काय फॉलो केलं असेल बाबा. हा मोठा किंवा प्रश्न आहे. हा सगळ्यांना प्रश्न असतो की डॉक्टर घरी येतं सगळं व्यवस्थित असेल तुम्हाला सगळं माहिती असेल. तर ते सगळे प्रश्न लोकांना पडलेले होते आणि म्हणलं आपण जरा उत्तर देऊयात आता की प्रेग्नन्सीचे 9 महिन्यात काय खूप केलं. कमेंट मध्ये आलेले आहेत की तुम्ही सांगा तुमचं. तर सुरुवातीपासूनची जर्नी म्हणजे एकतर 17 ऑक्टोबर 2023 ला न्यूज कळली आणि त्या दिवशीची रिॲक्शन म्हणजे सकाळ होती ती. म्हणजे मी ऑफिसला जात जात होती आणि जाता जाता ते कळलं आणि हे असे एवढ्या उंचीवरती उडी मारली होती. जम्प करत होते. तर फायनली असं झालेलं की होते. हा मॅडम अशा ओके. पण ती इनर जी आतून माझं होतं ना ते आणि फिलिंग पण अशी वेगळी येत होती. अरे सिरियसली माझ्या पोटात आता बाळ येणार आहे का असं मला खरंच वाटतं. तिला 4-5 दिवस मला माझ्या पोटात बाळ येणार आहे माझ्या पोटात बाळ येणार आहे का. आणि वेगळी फिलिंग असते सिरियसली. ती माऊ खूप एक्सप्रेसिव्ह नाहीये इन रिअल लाईफ. अशी खूप एक्सप्रेसिव्ह नाहीये की खूप असं एक्स्ट्रीम एक्सप्रेशन मी देतो खूप. आणि माऊ अशी निवांत माइल्ड एक्सप्रेशन. तर मी म्हणतोय माऊ काय होते. तर माऊला आतून खूप काय होते पण सांगते कुठे वेगळं वाटत होतं मला. तर 9 महिन्यांच्या जर्नी मधला हा असा प्रवास सुरू झाला. मग ती पहिली सोनोग्राफी झाली. डाएट सुरू केलं. तर प्रॅक्टिकली सांगू का खूप डाएट आम्ही चेंज केलं नाही. म्हणजे रोज जे खात होतो तेच एवढं. पहिले 3 महिने तर जेवणच जात नाही पण जे रोज आम्ही खात होतो तेच म्हणजे भाजी पोळी वरण भात घरातल्या सगळ्या गोष्टी. आणि मॅडमचे मुरमुरे संपले. संपले समाधान झाले. तर मग सुरुवातीचे 3 महिने खूप लोक सांगतात ना की अरे तिला खूप घाबरायचे. अरे तू जपून राहा असं कर तसं कर. काही नाही ती जॉबला जात होती रेग्युलर. टिफिन घेऊन जायची ऍज युजल. तिचं रुटीन डाएट तेच होतं. ब्रेकफास्ट लंच अँड डिनर नॉर्मली रोज जो केला जायचा तोच करायची. बदल काय केला गरम पदार्थ खायचे सोडून. पण ते एक 7व्या महिन्यापर्यंतच. मी लिटरली 8व्या महिन्यात मला बॅक थांब आपण 3 महिन्यांचा आधी सांगतोय. पण त्याच्या आधी तर सगळं चांगलंच खाल्लं. बट मला मेन चांगलं खाल्लंय म्हणजे ना म्हणजे मला डोहायला लागलेले. बट मला कळत नव्हतं ते. पहिले ते समोसा रोज सकाळी समोसा खायचे आणि त्यानंतर केळीचे लागले. आणि सगळ्यात महत्वाचे जे मला आवडतात मटणाचे डोळे. या 3 गोष्टी खरंच खाल्ल्या आणि तेव्हा इच्छा व्हायची. केळी पण ना म्हणजे माझ्या दिराचं लग्न होतं त्या प्रवासामध्ये पण मला नुसतं केळी खायची इच्छा होती आणि मी केळीच खाल्ली आणि त्याने बरं पण वाटायचं. मला वाटतं 9 महिने पण चालले थोडं काहीतरी रोज चाललं होतं रोज की नवीन. आणि मी माऊला सारखं माऊ मटण खायचंय कारण माझं फेवरेट. आणि मटण आणि ते पण संदीप मधलंच मीठ मिरची. मटण मीठ मिरची ते मला खावंसं खूप वाटतं. तोंडाला पाणी सुटते बोलताना पण मस्त. तर ते खूप खाल्लं. डाएट हा सिम्पल होता. खूप काही वेगळा डाएट नव्हता. घरगुती जे खातो तेच आम्ही खाल्लं. पण ते झालं ते सांगितलं 7 महिने. पण मी असं सगळं खाल्लं आणि एकदम डोळ्या पण सांगितलं. पण मला 8व्या महिन्यात 8वाच होता ना मे महिन्यात
हो. हा बरोबर 9 जूनमध्ये. तर 8व्या महिन्यात आंब्याचा सीझन. तर मी आंबे सगळे म्हणायचे की गरम आहे नको खाऊ, पण मी खूप मन सोक्त भरभरून आंबे खाल्ले. खाल्ले. असं लिमिटच नाही ठेवले की एकच खाऊ. पहिल्या दिवशी पाळलं मी की हा एक नको खायला, दुसऱ्या दिवशी बसून काहीच होत दोन. नाहीये, काहीच होत नाही, खाल्ले निवांत मस्त. तसं तिला दिवसातनं 2-3 आंबे जेव्हा ते डोहाळे होते ते पुरवायलाच पाहिजेत. पण ना आणि तिला त्यावेळेस इच्छा खाल्लं होती. ना तर पोट पण फुगायचं. सो माझं एक दोन आंब्यामध्ये माझं हा, आणि ते डोहाळे लागले निवांत होते ते आणि शेवटचे 1 महिना राहिला होता. 1 महिना पण नाही, अगदी 25-30 दिवस राहिले असतील. तर ते मग आम्ही ते पण डोहाळे माऊचे पुरवले. आणि हा आता झाला आहाराचा भाग. आहारामध्ये मग ड्रायफ्रुट्स थोडे रात्री बदाम भिजवून ठेवायचे, अंजीर दुपारचं खाल्ले, ताक प्यायची दुपारचे मी. ताक प्यायची माऊ. त्याच्यानंतर कधीतरी चीट मील्स घेतलेत. काय घेतलेत सांग गपचूप. डॉमिनोजचं वेड लागलेलं. पिझ्झा. मी ना मला असं डॉमिनोजचा स्मेल खूप आवडायचं. गेले ना खरंच म्हणजे ते रोज पण नाही, खरं मी विसरले कधीतरी सांगायला, पण खाल्लंय. खाल्लंय. कधीतरी म्हणजे नाही, ऑलमोस्ट खाल्लंय. तरी पण प्रत्येक महिन्यामध्ये एकदा मी किंवा fit होते एकदम आणि मला एकदा सगळं- किंवा दोनदा खाल्लं असेल पर मंथ. पण हा. ते असं होतं की क्रेविंग्स येत आहे, हा. इच्छा होती तर टाळायला नको. हा. कारण पण हे सगळं लास्टला शेवटच्या मी वेळच्या वाट वेळी. बघत होते, त्यात ये ना बेबू बाहेर, आता ये बेबू बाहेर. हे धीट. मी ती कसली बरोबर ड्यू डेटलाच आली. हा. आणि काय झालेलं, आता हे झालं आहाराच्या बाबतीत. आता व्यायाम काय केलं मोस्टली तर माणूस मोस्टली खूप वॉकिंग केलं. वॉकिंग म्हणजे मॉर्निंगला आम्ही सकाळी, वॉकला हा. जायचो, प्लस इव्हिनिंगला वॉकला इव्हिनिंगला जायचो. पण. हे पहिले काही महिने म्हणजे अगदी अजयचं लग्नाची तयारी सुरू बरोबर. होईपर्यंत. अजयचं लग्न झाल्यानंतर मी खरं ऍक्च्युली एक्सरसाइज करायला सुरू केली, जे की 7व्या महिन्यानंतर. 7व्या महिन्यात त्यांचं लग्न रेग्युलर होतं. घरचं काम होतं, वॉकिंग होतं. हा, 6व्या महिन्यात म्हणजे हिचा प्रवास भरपूर प्रेग्नन्सीचा झाला. 6वा महिना होता तेव्हा प्रवास थोडासा झाला. शॉपिंग भरपूर पण त्याच्या आधीचा 1 महिना डान्स प्रॅक्टिस पण होती, हो. थोडी. पण मी जास्त हल्ले नाही, पण तरी पण माझ्या मुवमेंट्स ओके हा, होते. म्हणजे, तरी घाबरायचे घरचे म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये बरोबर. जानेवारीमध्ये प्रॅक्टिस झाली, practice झाली, फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये लग्न, लग्न त्याच्यामध्ये झालं. शॉपिंग सगळं शॉपिंगला आम्ही असं होता माझा प्रेग्नन्सीमध्ये सगळं धिंगाणा मस्ती मिक्स होत आहे. हा. पण त्या दरम्यान मग व्यायाम म्हणजे काय, तर पहिले तर डान्स प्रॅक्टिस 1 महिना, त्याच्यानंतर लग्नाचीच तयारी, त्याच्यासाठी धावपळ. वॉकिंग मात्र रेग्युलर ठेवलं तिने. मग आम्ही काय केलं की म्हटलं आता सगळ्या मसल्सला थोडं स्ट्रेंथ अजून मिळावी आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न करायचे. 8व्या म्हणून आम्ही 7वा 7, 8, 9 7, 8, 9 मध्ये आम्ही स्विमिंग चालू 7च्या केलं. लास्टला केलेलं. मार्च लग्नानंतर एंडिंगला ना. गरमी वाढली ना, मार्च हा. एंडिंगला मग आम्ही स्विमिंग पूल मध्ये उतरायला चालू हो. केलं. आणि स्विमिंग पूल मध्ये आम्ही काही फार पोहलो वगैरे नाही जोरात. मी जस्ट Just वॉक ती करायची walk आणि करायची की लेग्स जेणेकरून- अप डाऊन करून हा, म्हणजे फ्लेक्झिबल पेल्विक मसलचे सगळे एक्सरसाइज exercise तिने करायची. केले बरोबर. अंडर वॉटर, की जेणेकरून नॉर्मल डिलिव्हरी व्हावी. असं व्यायामाचं हे होतं. आता झोपेचं तर माऊला मी सांगितलेलं की जेवढी जास्त, म्हणजे पहिले तर 6 मंथ जॉबच होता, त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी 6ला उठून सगळी तयारी पण करून लास्टला जॉबला. मला थोडीशी झोप हा, मग नंतर चांगली माऊचा जॉब क्विट केला 6 मंथ नंतर तिने, म्हणजे अजयच्या लग्नाच्या आसपास तिने जॉब क्विट केला. आणि त्याच्यानंतर मग झोपेचं काय, 8 तास झोपा, रात्री, 9 तास झोपा, 10 तास झोपा. आणि ते मुवमेंट्स व्हायचे आतमध्ये बेबीचे रात्रीचे तिचे थोडंसं. मुवमेंट्स आम्ही अशा आणि ऐकायचे. बॅक पेन, इकडे झोपू का इकडे झोपू, सो माझी झोप थोडीशी कमी आणि जास्त माऊला झाली ना होती. पाठीवर झोपायची सवय आहे आणि पोटावर, ते दोन्ही तिला अलाउड नव्हतं. हा ना. नंतर बेबीचं वेट वाढलं की पोट वाढलं की मग डाव्या किंवा उजव्या आणि कुशीवर. 9व्या महिन्यात जसं डिलिव्हरी जवळ येत होते तर मी डॉग वॉक करत होते. आणि मग थोडेसे स्कॉट्स मारत होते, मग थोडंसं वॉक खूप केलं मी, मिक्स एक्सरसाइज आणि केलाय. स्विमिंग पण कंटिन्यू ठेवलं होतं. रोज Last- जात होतो हा. रोज. पण त्या स्विमिंगने एक फायदा झाला की माऊची मसल स्ट्रेंथ खूप स्ट्रॉंग हो, राहिली. पण त्याचा एवढं सगळं करून पण त्याचा एवढं प्रयत्न सगळं करून पण लेबर पेन डेव्हलपच नाही झाले. म्हणजे labor इंजेक्शन pain- दिले मला लेबर पेनचे, पण लेबर पेन आलीच नाही आले. म्हणजे आता याला काहीच करू शकत नाही. नॉर्मल डिलिव्हरीसाठी जे Seriously. जे करायचे ते खूप सगळं प्रयत्न. केलं. पण भगवान की मर्जी, कुछ नाही कर सकते. Exactly. त्या दिवशी आम्ही 13 तारखेला मग शेवटच्या ड्यू डेटला आम्ही गेलो, कारण त्याच्या हो, पुढे आपण जाता येणार 13 तारखेलाच गेलेलो ना सकाळ सकाळी आम्ही 13 ते तारखेला बोलेले hospital तुम्हाला 14ला करायचे का 13ला, बट मी म्हटलं असंही मला नाहीच येते इंजेक्शन देऊन, तर मी अख्खा दिवस आज- वाट बघितली. गुरुवार होता, सो म्हणलं चांगला ते वार आहे स्वामी समर्थांचा. 13 जून ड्यू डेट दिलेली, सो त्याच दिवशी मग हा, कारण काय झालं, सी सेक्शन करायचं नव्हतंच,
पण लेबर पेन्स डेव्हलपच नाही झाले आणि ड्यू डेटच्या पेक्षा जास्ती थांबायचं नव्हतं, कारण रिस्क वाढतात. बिंग अ डॉक्टर आम्हाला माहिती असते की हो जास्त थांबलो तर आमचं risk सगळं वाढते. छान होतं बेबू हो. पण. हा, आता ह्या सगळ्या व्यायामाचा फायदा कुठे झाला ते पण सांग. की पोस्ट डिलिव्हरी 3ऱ्या दिवशी मॅडम मस्तपैकी उठून माझ्यासोबत After, चालायला लागल्यात. इन्स्टावरती तो व्हिडिओ आहे आणि तुफान स्पीडने रिकव्हरी झाली आहे. हो. त्या सगळ्या केलेल्या व्यायामाचा त्रास फायदा नंतर मला झाला. 2च दिवस झाला, जास्त मी काही अगदी फर्स्ट मंथ पासून माऊनी फास्ट रिकव्हरी केली. तिला स्टिचेसला पण काही प्रॉब्लेम नाही झाला. पोस्ट सिझर तिचे मसल स्ट्रेंथ इतकी स्ट्रॉंग होती की ॲब्डोमिनल मसल खूप लवकर हील झाले. पेन होतं, but पेन मला- होतं पण बेरेबल. आणि मला तर वाटतं 1.25 महिना होईपर्यंत ती विसरूनही गेली होती की तिला सी सेक्शन झाले. म्हणजे हो. तिची मम्मी तिला सारखं ओरडायची की आराम कर आराम कर आराम कर पण आराम कर. मला पण बोर होत तिची होतं फिजिकल आणि- स्ट्रेंथ एवढी हा. छान होती आणि बिफोर मला- प्रेग्नन्सी जे काही केलं त्याच्यामुळे Seriously, फार हे काही खरं आहे. आराम केला. आराम कारण रूल्स असतात. 3 महिने तर घरच्या घर पाहिजे पडायचं नाहीये. पण मग त्याच्यातनं पण तिने घरात लवकर पण recover असं उठून बसायची, थोडाफार व्यायाम करायची आणि आम्ही बाळांकडे वगैरे प्रॉपर दिले. तिन्ही बाळांकडे प्रॉपर दिले. बिफोर प्रेग्नन्सी 9 महिने आयुर्वेदिक औषधं चालली होती, त्यामुळे तिची स्ट्रेंथ, बाळाची स्ट्रेंथ एकदम ऑप्टिमम होती. यांची ट्रीटमेंट म्हणजे ट्रीटमेंट लाईक हेल्दी बेबी आणि हेल्दी मदर साठी. काही पडलं वारा खूप सुटलाय, घाबरली बेबी पण घाबरली. काय नाही, फ्लॉवर पॉट पडला आणि फुटला नाही मेटलचा, टेन्शन घेऊ नका. खूप वारं सुटलं. खूप वारं सुटलंय. तर काय झालं, अशी सगळी ही जर्नी आहे. 9 महिने पूर्ण आयुर्वेदिक औषधं खाल्ली आणि पोस्ट डिलिव्हरी पण आयुर्वेदिक औषधं खाल्ली. आणि अजून एक सॉरी पण ना, मला एवढं छान वाटतंय की जेव्हा माझी डिलिव्हरी होत होती त्यावेळेस हे सोबत होते. यांनी माझं सगळं सर्जरी जे काय आणि बेबू बाहेर येताना वगैरे सगळं बघितलं आणि त्यांनी मला सांगितलं की अरे तुझ्यासारखी क्यूट मुलगी आहे. मला असं खूप छान वाटत होतं की ते सोबत आहेत आणि त्यांनी हे सगळं बघितलं आणि माझ्या समोर होते. मला तर असं झालेलं. आणि मला म्हणजे सगळं कळत होतं. फक्त जसं सी सेक्शन लोअर बॉडीला फक्त अनेस्थेशिया दिलेला, पूर्ण आणि बॉडीला बाहेर आलं आणि असं बघितलं, अरे मुलगी आहे, आई शपथ, एवढा खुश हे खूप ते खुश झाले होते. gynecologist आणि आमच्या फॅमिलीमध्ये ना मुलंच आहेत सगळे. सो आमच्या फॅमिली मेंबर्सला सगळ्यांना मुलगीच व्हावी असं खूप इच्छा होती. मला इच्छा होती बॉयची. झाला ना, हा. खूप 36 लाख 40 लाख लोकांनी तिकडे बघितला, इन्स्टावर, युट्यूबवर मिलियन्स लोकांनी बघितला बरेच. तर ते ड्रीम होतं ऍक्च्युअली की मुलगी पाहिजे काही करून ना घरामध्ये. खूप इच्छा होती पण मला हवं होतं बॉय. बट ओके, आय एम टू मच हॅपी की एवढं क्यूट बेबू आणि माझं आमच्या आता घरातल्यांच्या मला प्रेम आलं तिच्यावरती. मला डे 1 पासून आमच्या घरच्या सगळ्यांना मुलगी पाहिजे, ती मुलगीच व्हावी. आणि म्हणून तिचं स्वागत एवढं थाटामाटात केलं आणि ते तुम्ही सगळ्या लोकांनी अप्रिशिएट केलं आणि बघितलं सुद्धा. तुम्ही बघितलं, तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्या व्हिडिओला आणि तो व्हिडिओ आजही भरपूर व्ह्यूज देतोय आम्हाला. आणि त्या व्हिडिओला एवढं प्रेम मिळालं कारण ते मनापासून असं कृती केली होती भरपूर. त्याला ते स्वागत पण ऍक्च्युली आगळं वेगळं होतं. म्हणजे सो अशा प्रकारे हे आता आपण हे डाएटचं सांगितलेलं आहे. प्लस अक्षयने काय काय मला बाळात काढे दिले, ते पण प्लस काय सांगितलंय. टॅबलेट्स आहे, ते सगळं अशा प्रकारे आम्ही केलं. त्यानंतर ना काय येतं, कोणते क्वेश्चन्स होते? हा प्रेग्नन्सीचा ब्लॉग थोडा वाइंड अप करूयात, कारण हा प्रेग्नन्सीचाच ठेवूयात आणि नंतर आता Okay. सेकंड जे काही टॉपिक्स आहेत ते की आपण आफ्टर डिलिव्हरी मी काय काळजी घेतली. हा, म्हणजे काळजी काय घेतली याचे इन डिटेल व्हिडिओ पुढे करू. काळजी मी नाही सांगू शकतो, मी काळजी खरंच काही नाही घेतली, सिरियसली नाही घेतली. नाही, लोक म्हणतात की नाही तुझे घेतली, खरंच तुझं नाही हेअर घेतली. फॉल कसा नाही झाला, आता एवढी छान केस झाले उलट आफ्टर प्रेग्नन्सी. त्याला कारण मी आहे. ह्यांनी आधी माझी खूप काळजी घेतली आहे. पूर्ण 9 डिलिव्हरी महिने बिफोर औषधं डिलिव्हरी दिली आहेत, खायला घातले, बरोबर. भरपूर कॅल्शियम दिले, नॉनव्हेज खायला घातले, मसल स्ट्रेंथ वरती मला असं म्हणले की खा, तुला मी रोज देतो काय मटन खा. आम्ही भरभरून ह्यांना खाल्लं. तर आवडीच आहे आणि ह्यांच्यामुळे मला सवय त्यामुळे झाली. असं काही फार काळजी नाही. पण हा एक जनरल प्रेग्नन्सीचा ब्लॉग आपण एवढेच सांगते की तुम्ही चांगलं खाल्लं, चांगली शरीराची काळजी घेतली बिनधास्त आणि राहिलात. आफ्टर डिलिव्हरी जे जे काही गोळ्या औषध आहेत त्या वेळेवरती घ्या, त्याने खरंच तुमची हेल्थ चांगली राहील. अशी छान केस पण होतील. एक महत्वाचा पॉइंट, काय 9 महिने डिलिव्हरी म्हणजे आजकालच्या मुलामुलींना माझ्या क्लिनिकमध्ये खूप पेशंट येतात. 10 वर्षापासून मी आता बघतोय. खूप लोकांना असं वाटतं की प्रेग्नन्सी हा आजार आहे. हा आजार नाही, हे सेलिब्रेशन आहे. आणि 9 महिने आम्ही ते सेलिब्रेशन एन्जॉय केलं.
म्हणून त्याची फळं आज आम्हाला फुल झाली आहेत. धिंगाणा मस्ती डान्स मज्जा सगळी सगळं आणि केलं. बेबू पण तशीच झाली आणि आहे. लक्षात ठेवा की प्रेग्नन्सी ही सेलिब्रेशनच आहे. मी प्रत्येक पेशंटला सांगतो प्रेग्नन्सी इज नॉट अ डिसीज, इट इज अ सेलिब्रेशन. आम्ही ते खूप एन्जॉय केलं. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा. अजून काही प्रश्न असतील तर तेही कॉमेंट मध्ये सांगा. आम्ही आणि तुमच्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा ब्लॉग हा तुमच्या कमेंट्स वरती ठरणार आहे. ओके बाय. नमस्कार, बाय बाय.